चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, पायाभूत चाचणी आता परीक्षा सुरू होते। या अनुषंगाने तुम्हाला आयएमपी प्रश्न पाहिजे होते, परीक्षेचा पॅटर्न पाहिजे होता, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न पाहिजे होता का, क्वेश्चन पेपर कशी असणार आहे, कशा प्रकारे असू शकते आणि कोणकोणते प्रश्न येऊ शकतात, पूर्ण आयएमपी प्रश्नाची डिटेल बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता पीवायक्यू क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने कोणते प्रश्न येऊ शकतात पेपरला हे आपण आता पूर्ण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, सबस्क्राइब करा, तुम्हाला पुढचे व्हिडिओ भेटतील बघा। 100% तुम्हाला याचा खूप सारा फायदा होईल, लक्षात घ्या। सेम टू सेम पॅटर्न असणार आहे। चला पहिल्या प्रश्नापासून डायरेक्ट सुरुवात करतोय बघा। काय करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचा गणिताचा आपण आता मराठी माध्यमचा बघतोय। सेमी वाल्यांनी, इंग्रजी मीडियम वाल्यांनी सगळ्यांनी बघा, सगळ्यांना काम येईल बघा। खूप साऱ्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहेत त्याच्यामध्ये बघा। काय तर आता बघा, पायाभूत चाचणी इयत्ता 8वी बघा, गणिताचा आपण लेखी आणि तोंडी दोन्ही गोष्टी याच्यामध्ये क्लिअर करणार आहे। सर्वप्रथम मित्रांनो ते तुमचं नाव टाका, शाळेचं नाव, जे काही दिनांक असेल तुमची दिनांक टाकून द्या पेपराची, म्हणजे शनिवारची दिनांक टाकून द्या, केंद्र असेल, तालुका असेल, जिल्हा असेल टाकून द्या आणि महत्त्वाची गोष्ट इथं तुमचा हजेरी क्रमांक टाका, जो काय असेल तो टाका, बाकी काय नाही, तुकडी असेल नसेल तर टाकून द्या किंवा नाही टाकलं तरी चालेल, ठीक आहे। पुढे बघा मित्रांनो, आता महत्त्वाची गोष्ट का तोंडी परीक्षेला तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतात, तोंडी परीक्षेला तुम्हाला लक्षात घ्या, पायथागोरसचा थेरम हा नेहमीच विचारला जातो। त्रिकोणाचे क्षेत्रफळ, इष्टकाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला विचार जाऊ शकतात। तुम्हाला विस्तारित रूप द्या, लक्षात घ्या, काय विस्तारित रूप हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात का, असं करून दाखवा, गुणाकार करा, बेरीज करा, वजाबाकी भागाकार, या बेसिक गोष्टी केल्या जातील। त्यामुळे याच्यावरती एक एक उदाहरणं करून जा आणि चांगला सराव करून जा, शक्यतो पाडेही करून जा, ठीक आहे। चला आता आपण लेखीकडे जाणार आहे आणि तोंडीचा भाग मी त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक्सप्लेन करून नक्कीच सांगणार आहे। चला बघूया आता पुढे बघा मित्रांनो, पहिला प्रश्न लेखीला सुरुवात होते बघा मित्रांनो। चला आणि लक्षात घ्या, व्हेरी आयएमपी क्वेश्चन असणार, हे अशा प्रकारचेच प्रश्न येतील, लक्षात घ्या। मी पुन्हा सांगतो, काही जण मला इतकी कमेंट करतात ना, सर ही प्रश्नपत्रिका आहे पाठवा, हे ते करा, लक्षात घ्या, हा तुमचा पॅटर्न आहे, लक्षात घ्या। आता जर समजा इथं 40,709 दिलाय, ठीक आहे ना, इथं 50,000 येऊ शकतो, 55,000 येऊ शकतो, पण पॅटर्न हाच असणार आहे, त्याच्यामुळे नीट तयारी करा, ठीक आहे। बघा पहिलं सोडूया आता बघा, संख्या अंकात लिहा, तुम्हाला काय करायची, संख्या अंकात लिहायची। व्हेरी आयएमपी 100% येणारा प्रश्न अंकात लिहायला। बघा काय दिलंय, 40,709, बघा 40,000, ठीक आहे, 709 सांगितलंय, म्हणून अशा प्रकारे आपण 40,709 संख्या लिहिणार आहे अंकात लिहायला। तुम्हाला लाखात पण येऊ शकते, 10 लाख, 20 लाख, 75,570 वगैरे काही संख्या येऊ शकते, पण लक्षात घ्या तुम्हाला अशा प्रकारे संख्या अंकात लिहायला 100% येते। चला पुढे बघूया आता, विस्तारित रूपावरती संख्या इतक्यात तुम्हाला सांगितलं। आता बघा 40,000 अधिक 300 अधिक 8 बरोबर तुम्हाला लिहायचे। वेळ आली तर तुम्ही अशा प्रकारे यांची बेरीज पण करू शकतात बघा, ठीक आहे। 40,000 असंही लिहू शकतात, त्याच्यानंतर 300 सांगितले आणि शेवटी 8, आणि जर डायरेक्टली उत्तर तुम्हाला येत असेल तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 40,308, बरोबर आहे। बघा 0 अधिक 0 8 8, 0 0 0, 0 अधिक 3 3 आणि वरचा 40 तसाच, म्हणजे उत्तर आपलं असणार मित्रांनो 40,308, बरोबर आहे। किती येणार आहे, 40,308, हे डायरेक्टली पाहिल्या आलं पाहिजे। व्हेरी आयएमपी प्रश्न 100% परीक्षेला असं पॅटर्न येणार। पुढे बघा चौकटीमध्ये बघा, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल, म्हणजे काय तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचंय, कुठली संख्या लहान आहे कुठली संख्या मोठी। बघा जी संख्या मोठी असेल तुम्हाला या दोघांना काय करायचं, एरो करायचे, दोन्ही संख्या जर बरोबर असेल म्हणजे सेम टू सेम असेल तर त्याला बरोबरचं चिन्ह द्यायचे। चला बघा वाचून घेऊया, 8,760 आणि 8,660, 660 कमी आला, 760 मोठा आहे, बरोबर आहे, म्हणून इकडे असा बाण करायचा, ठीक आहे। चला पुढे बघूया, खालचा प्रश्न पुढे घेतला, बघून घ्या। बघा 4 आणि 5चं काय दिले बघा, आहे ना, ठीक आहे, इकडे पुढे घेतलेले हा। चला बघा 4 आणि 5 या संख्यांनी निशेष भाग जाईल अशी कोणती एक संख्या आहे, म्हणजे काय 4 आणि 5 ने अशी एखादी संख्या शोधा का त्या दोन्ही संख्याला 4 आणि 5 ने भाग जातो। मग जर तुम्हाला हे नाही ना कळलं का 4 ने आणि 5 ने भाग जातो का, सरळ काम करा, 4 आणि 5 दोघांचा गुणाकार करा। बघा 4 पंचे 20, 4च्या पाड्यामध्ये 20 आहे, 5च्या पाड्यामध्ये 20 आहे, बरोबर आहे, म्हणून इथे लिहायचं 20, ठीक आहे। अजून कुठली संख्या असेल तुम्ही ती लिहू शकता, काही अडचण नाही, समजतं ना। अजून कुठली संख्या शोधा तुम्ही ती लिहू शकतात का दोघांच्या पाड्यामध्ये आली पाहिजे। चला पुढे बघूया आता,
बेरीज करा. आता काय सांगितलं तुम्हाला, बेरीज करायची. सरळ काम करा, उभी मांडणी करून घ्या, जेणेकरून कुठलाही त्रास होणार नाही. बघा कुठलाही त्रास होणार नाही. आता बघा काम करा, 4 7 7 बघा अधिक 6 3 2 4 बरोबर आहे. काय करायचे तुम्हाला, 4777 अधिक 6324. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर आता व्हिडिओ बघतायत ना, तुमच्या आजूबाजूला जर तुमचे आई वडील असेल, मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल किंवा घरातले जे पॅरेंट्स असेल ना, त्यांना एकदा बोलून घ्या, पटकन बोलून घ्या. तोपर्यंत उदाहरण सोडून सांगतो मी. उदाहरण झाल्यानंतर खूप अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे. लवकरच तुमच्या पालकांना जवळ बसवा, लगेच बोलून घ्या, त्यांना सांगा सरांनी बोलवले. चला बघूया यांची बेरीज करूया. बघा 7 अधिक 4 किती होतात, 11 होतात. मग 11चा शेवटचा अंक 1 घ्या, राहिला एक हातच्याला जाईल, इकडे जाईल. बघा 7 8 9 आणि एक पुन्हा 10 झाला. मग 10चा 0 इथे घ्या आणि हातच्याला 1 जाणार. पुन्हा बघा 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, परत 11चा 1 आणि हातच्याला 1 गेला. 6 आणि 4 10 आणि 1 11. बघा अशा प्रकारे याचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या उत्तर असणार आहे. मग आपल्याला फायनल उत्तर काय भेटलंय तर 11,101 हे याचं उत्तर असणार आहे. समजते, याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा लक्षात घ्या, आता पुन्हा आपल्याला काय करायचं, यांची बेरीज करायची. मग काम करा, यांना परत एकदा काम करा, एका खाली एक लिहून घ्या. बघा काय करा, एका खाली एक लिहून घ्या. चला सगळ्यांचे पॅरेंट्स आलेत का, चला मोबाईल जवळ आलेत का सगळ्यांचे पॅरेंट्स. बघा पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची गोष्ट काय का, गणितामध्ये जो मुलांचा पाया खूप सारा कच्चा आहे, 8वीला जरी गेले असतील पण 9वी 10वीला त्यांना प्रॉब्लेम येऊ नये. आपल्याला वाटतं का गणित अवघड जाण्याचं एकच कारण आहे का त्याचा पाया भक्कम नाहीये. काय पाया फाउंडेशन त्याचा क्लिअर करणं आहे. त्याला बेरीज वजाबाकी गुणाकार या छोट्या छोट्या गोष्टी येत नाही आणि याच गोष्टी न आल्यामुळे त्याला गणिताची भीती वाटते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या पालकांनो लक्षात घ्या, मुलं मुली सगळे का गणिताची भीती दूर करण्यासाठी आपण एक फाउंडेशन बॅच लवकरच लॉन्च करतोय. त्याची सुरुवात झालेली आहे. एकदा बॅच लॉन्च झाली का लक्षात घ्या सगळ्यांनी ती घ्या आणि लक्षात घ्या 2 3 4 काय महिने असेल बॅच, 5 महिने बघू आपण, जसा वेळ जाईल तसा. कमी किमतीमध्ये 500-600 रुपयामध्ये असेल ती बॅच जर तुम्ही विकत घेतली ना मित्रांनो, लक्षात घ्या खूप कमी याच्यामध्ये तुम्हाला गणितामध्ये इंटरेस्ट वाढेल, तुमचा रस वाढेल आणि गणितामध्ये तुम्हाला भविष्यात 9वी 10वीला तुम्हाला काहीच लोड येणार नाही, चांगल्या मार्काने पास होणार ही गॅरंटी माझी असणार आहे. गणिताचा पूर्ण पाया भक्कम करणार, पूर्ण बेसिक गोष्टी शिकणार आहे. त्यामुळे पालकांनो, मुलांना जरी कळलं नाही पण तुम्ही तरी सक्षम व्हा. तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा किंवा मुलगी चांगल्या मार्काने किंवा गणितामध्ये त्याला रस निर्माण व्हावा, लक्षात घ्या त्याला बॅच घेऊन द्या. आणि इंग्रजीचं वाचन पण त्याला शिकवणार आहे मी. लक्षात घ्या इंग्रजीचं वाचन पण त्याच बॅच मध्ये घेणार आहे मी. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता तुम्ही जाऊ शकता, मुलांना व्हिडिओ बघू द्या. चला काय बघा रे, चला 1 अधिक 7, 7 आणि 1 8 बरोबर आहे. 7 आणि 2 9, 5 आणि 3 8 आणि 3 आणि 5 8 बरोबर आहे. समजते, अशा प्रकारे बघा 5 आणि 3 इथं 8 राहिला, जॉईन करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे बघा मित्रांनो याचं उत्तर आलेलं आहे 8898. फक्त लक्षात घ्या सरळ सरळ एका खाली एक अंक लिहायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्यांची बेरीज करून घ्यायची. पुढे बघा काय दिलं उदाहरण, एका दूध संकलन केंद्रात म्हणजे काय, डेअरीमध्ये. दूध संकलन केंद्र म्हणजे काय, शॉर्टकट मध्ये डेअरी. ठीक आहे, एके दिवशी बघा 6630 लिटर म्हशीचे व 3040 लिटर गायीचे दूध संकलित झाले तर गाय व म्हशीचे एकूण किती लिटर दूध संकलित झाले. बघा काय, बघा आता मित्रांनो एकूण दूध तुम्हाला काढायचे. लक्षात घ्या काय, एकूण दूध बघा. मग आता मला सांगा एकूण किती दूध हे जमा झाले हे आपल्याला काढण्यासाठी आता काय सांगितले, हे दिलेलं आहे म्हशीचे दूध बरोबर आहे आणि 3040 दिले गाईचं दूध. मग काय करा, दोघांची काय करा, बेरीज करून घ्या. काय करा, दोघांची बेरीज करा. मग बघा 6030 लिटर, 6030 लिटर अधिक 30,040 लिटर या दोघांची बेरीज करा आणि याच्यानंतर आपल्याला काय भेटणार, याचं फायनल उत्तर भेटणार आहे. बघा तुम्ही आडव्या मांडणीने करू शकता, जमलं तर करा, नाही तर उभ्या मांडणीने करू शकता. बघा हा 0 हा 0, 0 अधिक 0 0 बरोबर आहे. 3 अधिक 4 7, नंतर बघा 6 अधिक 0 6 आणि पुन्हा काय येणार आहे 6 अधिक 3 9 येणार आहे. म्हणजे 9670 लिटर त्या दिवशी काय झालं, दूध संकलन केंद्रात म्हणजे डेअरीमध्ये एकूण दूध जमा झालं. ठीक आहे, समजते, नीट समजून घ्या. चला पुढे बघूया. बघा वजाबाकी करा, दिले तुम्हाला. आता आयएमपी क्वेश्चन आहे हे. आता जितके आपण बघितले ना आयएमपी क्वेश्चन आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. आकडे बदलू द्या, काय दिले 6739 बदलू द्या, 7000 येऊ द्या, 8000 येऊ द्या, लाखात येऊ द्या.
पण पद्धत ट्रिक्स तुम्हाला माहित असणं गरजेचे. पद्धत समजून घ्या. काय बघा आता सरळ एका खाली एक लिहिलेत का, त्यांनी लिहून दिले, त्यांचा आभार आहे आपण. चला काय बघा, 9तून 5 गेले किती येणार, 4 येणार. 3तून 4 जातात का, नाही जात. मग इथं किती होणार, 13 होणार. याचा हातच्याला एक इकडे दिले किती राहणार, तर 6तून 1 गेला 5 राहणार. बरोबर आहे. 13तून 4 गेले किती उरणार, 9 उरणार. आता 5तून 8 इथं जातात का, नाही जात. मग इथं किती होणार, वरती 15 होणार. आणि इकडचा हातच्याला 1 दिलं तर 6तून 1 गेला 5 राहिला. 15तून 8 गेले किती, 7. आणि 5तून 2 गेले किती, 3. म्हणजे 3794 आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. या बेसिक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे बघा, 6तून 1 गेला 5, 8तून 1 गेला 7. बरोबर आहे. 4तून 2 गेला 2, आणि 9तून 7 गेले किती, 2. 2275 हे आपलं काय असणार आहे मित्रांनो, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे बघूया. एका महिला बचत गटाने जून महिन्याचे उत्पन्न 9650 रुपये होते. बघा, एक बचत गट आहे महिलांचा, काय असेल ते. ठीक आहे. त्यांचा 9650 रुपये होते. आणि बचत गटाचा जून महिन्यात 4320 रुपये खर्च झाला. त्यांच्या काही मीटिंग असेल, प्रोग्राम असेल, त्यांचा खर्च झाला. मग बचत गटाकडे जून महिन्याच्या अखेरीस किती रुपये शिल्लक राहिले. बघा आता काय आहे, एकूण उत्पन्न बघा, जून महिन्याचे उत्पन्न किती, हे जून महिन्याचे उत्पन्न आता बघून घेऊया. ठीक आहे ना, जून महिन्याचे उत्पन्न किती, आता उत्पन्न त्यांना म्हणजे काय, जून महिन्यामध्ये किती पैसे भेटले, तर 9650 रुपये भेटले. ठीक आहे. मग आता हे 9650 रुपये भेटल्यानंतर मग एकूण खर्च किती झाला त्यांचा, खर्च बरोबर किती बघा, 4320 रुपये. मग जर समजा तुमच्याकडं 9650 रुपये होते, 4320 रुपये खर्च केले किंवा कोणाला दिले, तर तुमच्याजवळ किती उरणार. मग हे करण्यासाठी आपल्याला काय करायची, बेरीज का वजाबाकी, गुणाकार का भागाकार, आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, याची वजाबाकी करावं लागेल. म्हणून काम करा, इकडे एका साईडला लिहून घ्या, 9650 रुपयामधून 4320 रुपये वजा करा. शून्यातून 0 गेला 0, 5तून 2 गेला 3, 6तून 3 गेले 3, 9तून 4 गेले 5 आले. म्हणजे एकूण रुपये, लक्षात घ्या इथं काय म्हणजे शिल्लक रक्कम आपण म्हणतो त्याला. ठीक आहे ना, काय तर शिल्लक रक्कम किंवा बाकी म्हणतो आपण. ठीक आहे ना, शिल्लक रक्कम किती आली, तर 5330 रुपये आले. बघा, 5330 रुपयामध्ये जर तुम्ही 4320 जमा केले किंवा बेरीज केली, तुम्हाला उत्तर भेटून जाईल का एकूण खर्च. ठीक आहे. अशा प्रकारे नीट स्क्रीनशॉट काढून घ्या, समजून घ्या, लोड घ्यायची काही गरज नाही, मी आहे ना. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, खूप लॉंग व्हिडिओ होणार आहे, पण टेन्शन विदाउट स्किपिंग. मी परत सांगतोय, व्हिडिओ जर स्किप केला आणि मला जर कमेंट केली का सर पेपराला आम्हाला मदत नाही झाली, हे नाही झालं, मी ऐकून घेणार नाही. ठीक आहे ना, पूर्ण व्हिडिओ बघा, मी जे सांगतो ते करा, 100% पेपर चांगला जाईल. पुढे बघा, गंगा नदीची लांबी बघा काय दिले, 2525 किमी आहे व गोदावरी नदीची लांबी 1465 किमी आहे. तर गंगा नदीची लांबी गोदावरी नदीपेक्षा कितीने जास्त आहे. बघा इथे लिहून घ्या आता, काय, गंगा नदी. ठीक आहे, गंगा नदी. ठीक आहे, गंगा नदीची लांबी असं लिहून घ्या, ची करा. ठीक आहे, किती दिले बघा, 2525 किमी. किमी म्हणजे किती, किलोमीटर. आता पुढे बघा, गोदावरी नदी काय दिली, गोदावरी नदी. गोदावरी नदीचा उगम कुठं होतो सांगा, कुठं होतो, गोदावरीची लांबी किंवा गोदावरी नदीची लांबी. ठीक आहे, इथे लिहून घ्या. ठीक आहे ना, कुठं होतं, त्र्यंबकेश्वर जवळ. बघा गोदावरीची लांबी किती दिले, 1465 किमी दिलेली. मग आता तुम्हाला काय सांगितलंय का, गंगा नदीची लांबी ही गोदावरी नदीपेक्षा किती किलोमीटर जास्त आहे. काम करा, सरळ दोघांची काय करा, वजाबाकी करा, जे उरल ते येणार त्याची लांबी येणार आहे. म्हणून काम करा, म्हणून गंगा नदीचे किंवा नदीची लांबी बघा. ठीक आहे, आता इकडे लिहून घ्या. बघा काय दिले, 2525 दिलेले वजा 1465. एका खाली एक अंक आले पाहिजे. 5तून 5 गेला 0, बरोबर आहे. 5तून 5 गेला 0. आता 2तून 6 जाईल का, नाही. मग इथं किती होणार, 12. 5तून 1 गेला, हातच्याला इकडे गेले राहतील 4. 12तून 6 गेले 6, बरोबर आहे. 4तून 4 गेला 0, 2तून 1 गेला 1, म्हणजे 1060. बघा, मग गंगा नदीची लांबी 1060 किमीने किंवा किलोमीटरने काय गोदावरी नदीपेक्षा जास्त आहे.
इथं पूर्ण वाक्यात लिहायचा, गोदावरी नदी पुढे बघा पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, जास्त आहे. समजते? अशा पूर्ण वाक्यामध्ये असं लिहायचे. स्क्रीनशॉट काढून घ्या, काय टेन्शन नाही, अभ्यास करा. चला पुढे बघा, गुणाकार करा आणि गुणाकार करा. लक्षात घ्या, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे, 100% येणारा प्रश्न आहे. गुणाकार करायला 3 अंकी संख्याला 4 अंकी संख्याला 2 अंकी 3 अंकी संख्यानं गुणाकार करायला येतो म्हणजे येतोच. लक्षात घ्या, किमती जरी बदलल्या तरी लोड घ्यायची गरज नाही, पण उदाहरण कसं सोडायचं हे तुम्हाला सांगणार आहे. चला बघूया, 907 दिलाय ना, इथे लिहून घ्या. बघा 907 अशा प्रकारे लिहून घ्या. इकडे गुणिले 15 आहे म्हणून 15 लिहून घ्या. चला गुणाकार करूया. 5 7 35, 35 5, हातच्याला आले किती 3. 5 गुणिले 0 0. कोणत्याही संख्याला शून्याने गुणलं किंवा त्या संख्येने शून्याला गुणलं तर उत्तर 0 येतं. मग 5 0 0 आणि हे अधिक 3 5, बरोबर आहे. 5 0 आणि अधिक 3 मग किती येणार इथं फक्त 3. 5 गुणिले 0 0 आणि वरचे 3. लक्षात घ्या. नंतर काय 9 5 45, पुढे अंक आहे का नाहीये म्हणून डायरेक्टली लिहून घ्या. चला एक घर पुढे आलं म्हणून इथं 0 घ्यायचं. चला 7 1 7, 1 गुणिले 0. कोणत्याही संख्याला जर शून्याने गुणलं किंवा त्या संख्याला शून्याने गुणलं तर उत्तर 0 येतं. मग इथे उत्तर येणार 0 आणि 9 1 9. चला यांची बेरीज करून घ्या. 5 5 अधिक 0 5, 7 आणि 3 10, 10 ची 0, हातच्याला आला 1, 5 आणि 0 5 आणि हा 1 6, नंतर 9 आणि 4 13. बघा किती 13, म्हणजे याचं उत्तर आहे बघा मित्रांनो 13,605. किती आहे 13,605. सेम टू सेम बघा मित्रांनो हे करायचे. चला आता याचा प्रयत्न काम करा. हे उदाहरण तुम्ही सोडवा. सेम टू सेम उदाहरण तुम्ही सोडवा. जमतंय का नाही बघून घ्या. सेम टू सेम असंच सोडायचं तुम्हाला. ठीक आहे, 3 अंकी संख्या दिली, फक्त 1 0 अजून घ्यायचा. चला पुढे बघूया. एका व्यक्तीला एका दिवसाला सरासरी 2600 मिलीलिटर, किती मिलीलिटर पाणी पिण्यासाठी लागते. तर एका वर्षासाठी 365 दिवस त्या व्यक्तीला किती लिटर पाणी लागेल. आता सगळ्यात लक्षात घ्या, तुम्ही काम करू शकता. बघा अगोदर एका दिवसाची सरासरी घेऊया. ठीक आहे, एका दिवसाची सरासरी त्या व्यक्तीची. हा बघा काय दिले बघा, दिवसाची सरासरी. ठीक आहे, किती दिले बघा याला 2600 मिलीलिटर. किती दिले याला मिलीलिटर. बघा मिलीलिटर दिलेले. मग आता तुम्ही याचं काय करू शकता, लिटर मध्ये पण कन्वर्ट करू शकतात. लक्षात घ्या, काय करू शकतात, लिटर मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकतात. मग तुमच्या याच्यावरती काय, तुमच्या याच्यावरती अगोदर तुम्ही किंमत काढून घ्या, त्याला नंतर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली लिटर मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा मग आताच याला तुम्ही कन्वर्ट केलं तरी चालतं. समजते? अशा प्रकारे मित्रांनो आता उदाहरण सोडायचे. मग आता बघा काम करा, किती दिवसासाठी तुम्हाला विचारले, 365 दिवसासाठी तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. किती दिले तुम्हाला, 365 दिवसासाठी विचारलं गेलेले. मग आता एक काम करा, सरळ याचं काम करून घ्या का, म्हणून 365 सांगितलं तुम्हाला. ठीक आहे ना, 365 गुणिले एका दिवसाला किती लिटर पाणी पितो. आता इथं मिलीलिटर मध्ये दिले बघा. 1 लिटर म्हणजे किती बघा, समजून घ्या. 1 लिटर बरोबर म्हणजे 1000 मिलीलिटर. बरोबर आहे, किती 1000 मिलीलिटर. मग जर यालाच आपण कन्वर्ट करून घेतला, डायरेक्टली लिटर मध्ये कन्वर्ट करून घेतला तर किती उत्तर येईल बघा रे. इकडं बघा, इथं घेऊया 2600 भागिले 1000 करायचं. बरोबर आहे, काय करायचं 1000 करायचं. भागिलेच का करणार आपण, कारण हा मिलीलिटर मध्ये दिलेला आहे. काय दिलेलं आहे मित्रांनो, याला मिलीलिटर मध्ये दिलेलं आहे आणि मग त्याला लिटर मध्ये कन्वर्ट करायचंय. समजतं का. हा असं असतं ना, लिटर मध्ये त्याचं मिलीलिटर मध्ये त्याला आपण गुणाकार केला असता. चला पटकन करूया. 2 0 गेले, 2 0 गेले, 1 0 म्हणजे 2.6. किती आला 2.6 आला. मग याने याला काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा. मग आता 365 बघा, काय 365 बघा, वरचा गुणाकार का नाही दिला, कारण खाली गुणाकार करायचा एकदा, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, हाच सेम टू सेम इथे बघा 2.6 दिला ना, एक काम करा त्याचा 26 घ्या, 0 डॉट त्याला आपण नंतर देऊया. ठीक आहे, चला बघा यांचा गुणाकार करूया. 6 पंचे 30, बरोबर आहे. 0 घेतला आपण, हातच्याला आले 3, 6 7 36, 36 आणि 3 39, हातच्याला आले पुन्हा 3, 7 18, 18 आणि 3 21. नंतर पुढे इकडे आपण घेणार 0, 2 ने गुणा, 5 दुने 10 ची 0, हातच्याला आला 1. बरोबर आहे. नंतर बेसक बेसक 12, 12 आणि 1 13, 13 शी 3, हातच्याला आला 1. बरोबर आहे. बेदुने 6 किंवा सॉरी 3 दुने 6 आणि 1 7. इथं किती येणार 7 येणार. थोडस आपण जागा मोठी घेऊया. ठीक आहे,
इथं किती येणार 7 येणार बरोबर आहे. इकडे अधिक घ्या 7 येणार. यांची सगळ्यांची बेरीज करून घ्या. 0 अधिक 0 इथं 0 9 अधिक 0 9 बरोबर आहे. 3 आणि 1 4 7 आणि 2 9 बघा किती आला तर लक्षात घ्या मित्रांनो 9498 किती आला 9498 आला बरोबर आहे. एक दशांश चिन्ह आपण सोडून दिलतं ना पाठीमागं इथं ते देऊन टाका म्हणजे इथं असणार आहे लिटर. किती असणार आहे बघा मित्रांनो लिटर असणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा फायनली आपण काम केले का एका व्यक्तीला किती लिटर वर्षाला लागेल हे आपण फायनल केले. नीट समजून घ्या नीट समजून घ्या. चला पुढे बघूया पटापट खूप वेळ जातो एका उदाहरणाला. शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या देवेशला दर महिना 125 रुपये मिळतात बघा. काय तर लक्षात घ्या देवेशला बघा देवेशला दर महिना म्हणजे एका महिन्याला बघा दर महिना किती रुपये भेटतात त्याला 125 रुपये भेटतात त्याला. ठीक आहे ना. मग काय तर त्याला 36 महिन्यासाठी एकूण किती शिष्यवृत्ती मिळेल. 36 महिन्यासाठी बघा काय दिले तुम्हाला 36 महिन्यासाठी बघा महिना बघा. मग आता 36 महिन्यासाठी काय करायचं 125 दिलाय ना 125 एका महिन्याचे. मग याला काम करा 36 ने गुणा तुमचं उत्तर येईल बरोबर आहे. गुणाकार 3-4 वेळा मी सोडून दिलाय. आता हा एक गुणाकार पण तुम्ही तयार करा. ठीक आहे ना. त्या बिळावर नागोबा बनू नका स्वतःही करायला शिका. ठीक आहे हे सोडून घ्या. चला पुढे बघा भागाकार करायचे 426 ला तुम्हाला 4 ने भाग द्यायचे. हा असा भागाकार घ्यायचा. ठीक आहे ना. इथं 426 भागिले 4 चला करा 4 एकी 4 किती आला 0 आला. पुन्हा इकडचा किती आला 2 आला. मग 2 याला भाग जाईल का नाही जाणार. मग इकडे किती घ्यायचा 0 घ्यायचा. मग हा 0 परत 2 आणि हा इथं आला 6 आला. आता 4चा पाडा 26 पर्यंत बरोबर आहे. 4 25 4 सक 24 4 7 28 मग 7 घेऊन चालेल का नाही. मग किती घेणार आपण तर 4 सक 24 किती घेणार 4 सक 24 घेणार आणि उरले किती 26 मधून 4 गेले 2 म्हणजे आपलं उत्तर 106 आणि बाकी किती 2. समजते बाकी किती मित्रांनो 2. पुढे बघा भागाकार करा 28 ने काय करायचं याला 998 ला तुम्हाला भाग द्यायचे. मग आता 998 ला जर तुम्हाला भाग द्यायचा असेल तर लक्षात घ्या 9 9 8 आणि हा 28 असा घ्यायचा. ठीक आहे ना. आणि महत्वाची गोष्ट पाडे कसे तयार करायचे हा पण भाग मी खूपदा शिकवला मित्रांनो. लक्षात घ्या काय केलं आपण खूप म्हणजे खूप वेळा शिकवला मित्रांनो. जुने एकदा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यावरती तुम्हाला काय भेटणार आहे का खूप सारे असे व्हिडिओ भेटणार आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला पाडे कसे काय एकदम शॉर्ट ट्रिक्सने लक्षात घ्या काय भेटणार आपल्या एकदम शॉर्ट ट्रिक्सने तुम्हाला त्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो त्याला एकदा तुम्ही बघून घ्या व्हिडिओ. ठीक आहे. चला दोन संख्यांचा गुणाकार 4856 आहे तर त्यापैकी एक संख्या 56 असल्यात तर दुसरी संख्या कोणती. बघा आता मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे एकदम सिंपल उदाहरण दिलेले. आता एक काम करायचं दोन संख्याचा गुणाकार समजा पहिली संख्या लक्षात घ्या पहिली संख्या काय दिले तुम्हाला पहिली संख्या जर तुम्हाला 56 दिली बघा ही 56 दिली आणि त्यांचा गुणाकार दिला तुम्हाला बघा किती दिलाय गुणाकार 4816 म्हणून बघा. मग आता समजा जी संख्या आपल्याला काढायची म्हणून आपण काम करूया का दुसरी संख्या. ठीक आहे ना. काय करूया दुसरी संख्या बरोबर आपण त्याला x मानूया. मग आता दोघांचा गुणाकार सांगितलाय बघा x गुणिले 56 बरोबर आहे. पहिली आणि दुसरी संख्याचा गुणाकार आणि त्यांचा गुणाकार किती आला 4816 आलाय. मग आपल्याला x ची किंमत काढायची हा इकडे गुणाकारात आहे काम करा 4816 ला काम करा 56 ने भाग द्या. समजते काय करा 56 ने भाग द्या डायरेक्टली आपलं उत्तर भेटणार आहे. समजतं का एकदम सिंपल आहे. लक्षात घ्या काहीच करायची गरज नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गुणाकार करा बेरीज करा वजाबाकी करा या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. समजते काय झालं पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी आल्या पाहिजे आणि या गोष्टी सगळ्या तुम्हाला समजल्या पाहिजे. नीट समजून घ्या. ठीक आहे. 4816 ला काय करायचं 56 ने याला भाग द्यायचे. जर याला आपण भाग दिला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 86. किती भेटणार आहे उत्तर 86 भेटणार आहे. पुढे बघा एका शाळेच्या विद्यार्थी संख्या बघा 1260 होती तर त्या शिबिरासाठी 20 विद्यार्थ्यांना एक गट केले तर शिबिरासाठी एकूण गट किती होते बघा. आता तुम्हाला काम करायचंय का शिबिरासाठी एकूण गट किती होते बघा ते तुम्हाला काढायचे. शिबिरासाठी असणारे गट. मग आता लक्षात घ्या तुम्हाला काय दिले का एकूण विद्यार्थी किती दिले बघा एकूण विद्यार्थी लक्षात घ्या एकूण विद्यार्थी भागिले काम करा का किती जणांचा गट आहे तर 20 विद्यार्थ्यांचा गट आहे बरोबर आहे. मग एकूण विद्यार्थी किती आहे बघा 1260 भागिले
20 विद्यार्थी, बरोबर आहे. एका गटामध्ये किती विद्यार्थी? 20 विद्यार्थी. मग काम करा, हा शून्य गेला, हा शून्य गेला, दोनांनी याला भाग द्या. काय करा, बेसक 12 आणि पुढे काय येणार, 3 दुने 6, बरोबर आहे. 42 म्हणजे किती येणार आहे? 63 गट पडणार आहे बघा मित्रांनो. किती गट पडणार आहे? 63 गट पडणार. नीट समजून घ्या, ठीक आहे. चला पुढे बघूया. चला लसावी काढा. आता एकदम सिंपल ट्रिक सांगतो बघा तुम्हाला. लसावी काढण्यासाठी बघा, लसावी जर तुम्हाला काढायचे किती मार्काला आहे? 1च मार्काला आहे, बरोबर आहे. लसावी काढण्यासाठी एकदम शॉर्ट ट्रिक सांगणार तुम्हाला. काहीच नाही करायचं, दोघांचे पाडे लिहून घ्यायचे. आणि अजून एक ट्रिक आहे ती नंतर लगेच सांगतो बघा. दोघांचा पाडा लिहून घ्यायचा. 11चा पाडा काय येतो? 11 एके 11, 11 दुनी 22, 11 त्रिक 33, पुढे पुढे. नंतर 22चा पाडा काय येणार आहे? 22 एके 22, 22 दुनी 44, पुढे पुढे, बरोबर आहे. आता दोघांमध्ये सगळ्यात बघा अशी कोणती संख्या आहे दोघांच्या पाड्यामध्ये? बघा 22 आणि 22, बरोबर आहे. म्हणजे याचा लसावी काय झाला? 22 झाला. पुन्हा शॉर्ट ट्रिक सांगतो का, काम करा. या दोघांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 22. आणि या दोन्ही संख्येने 22 ला भाग जातो का? 11 दुनी 22, 22 एके 22, म्हणजे याचा लसावी किती झाला? 22 झाला. एकदम शॉर्ट ट्रिक आहे. पुढे बघा, किंमत तुम्हाला काढायची. आता बघा काय दिले तुम्हाला? 3चा घन गुणिले 3 दिलेला आहे. आता 3चा घन किती येतो? 3चा घन किती? 27, बरोबर आहे. म्हणजे कसा? 3 गुणिले 3 गुणिले 3, बघा 3 त्रिक 9 आणि 9 गुणिले 3, 9 त्रिक 27, बरोबर आहे. हा असतो 3चा घन. मग आता बघा 27 गुणिले 3, काय करायचं तुम्हाला पुढं? 27 गुणिले 3 करायचं. बघा 3 7 21चा 1, हातच्याला आले 2 आणि 3 दुने 6 आणि 6 आणि 1 7. समजते? अशा प्रकारे याचं विद्यार्थी मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे बघा, पूर्णांक संख्येला तुम्हाला गोल करायचे. पूर्ण संख्या ज्याचा भाग पूर्ण जाईल त्याला गोल करायचे. आता 10च्या पाड्यामध्ये म्हणजे काय, असं समजा की जे छेदाला नंबर दिले त्याच्या पाड्यामध्ये ती संख्या येते का? बघा 3च्या पाड्यात 10 आहे का? नाहीये. 3च्या पाड्यात 9 आहे का? येस आहे. बघा 3च्या पाड्यात 7 आहे का? नाहीये. 2च्या पाड्यात 7 आहे का? नाहीये. म्हणजे ही संख्या पूर्ण संख्या. एकदम शॉर्ट ट्रिक्स, भन्नाट ट्रिक्स आहे बघा. फक्त पाडा चेक करायचा. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. जर कर्णी 625 बरोबर 25 म्हणजे काय? 625चं वर्गमूळ 25, तर तुम्हाला वर्गमुळामध्ये 6.25 म्हणजे काय? 6.25चं वर्गमूळ काढायचे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 2.5. किती उत्तर याचं? 2.5 तिथे लिहून टाकायचं. चला पुढे बघा, पुढील संख्याची सरासरी काढा. मग आता सरासरी कशी काढतो आपण? दिलेल्या सर्व अंकांची बेरीज आणि किती संख्या आहे ती एकदा मोजा. बघा किती? 1 2 3 4 5, म्हणजे याला 5 ने भाग द्यायचा. म्हणजे काय? 52 अधिक 42 अधिक 44 अधिक 57 अधिक 60 आणि भागिले किती संख्या? या 1 2 3 4 5 संख्या, म्हणून याला काय करायचं? 5 ने भाग द्यायचा. बघा मित्रांनो, सगळ्यांची काय करा? बेरीज करा. जे उत्तर येईल त्याला काय करा? 5 ने भाग द्या. तुमचं उत्तर तयार आहे. चला हे तुम्ही सोडवा. हा चला पुढे बघूया, कारण व्हिडिओ खूप आता लॉंग होत चाललाय. अगोदर पॅटर्न समजून घ्या. कोणकोणते खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले. एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन. व्यस्त चलन म्हणजे काय? सरळ सरळ यांचा डायरेक्टली गुणाकार. बघा म्हणजे काय येणार आहे? हा एक्स गुणिले वाय म्हणजे काय? 12 गुणिले 5. बघा काय दिले? डायरेक्टली 12 गुणिले 5 बरोबर. पुढचं काय दिले? 10 गुणिले, लक्षात घ्या 10 गुणिले, मग इथं काय? वाय आहे म्हणून इथं काय घ्या? वाय घ्या. मग तुम्हाला काय करायचे? 12 पंचे 60, 60 बरोबर 10 वाय. मग तुम्हाला वाय ची किंमत काढायची. मग वाय बरोबर 60 भागिले, हा इकडे गुणाकारा, तिकडे गेलो काय होईल? भाग करा. 0 0 कट. वाय ची तुम्हाला किंमत भेटली बघा मित्रांनो 6. किती भेटले? 6 भेटली. ठीक आहे ना? ठीक आहे ना? किती भेटले तुम्हाला? 6 भेटले. म्हणून इथं तुमचं उत्तर आहे 6. 12 पंचे 60. ठीक आहे ना? 10 सक 60. चला पुढे बघूया. हे तुम्हाला सांगितले सोडवायला. आता काय सोडायचे बघा, लक्षात घ्या, सरळ लक्षात घ्या. दोन संख्याचा वजा वजा काय होत असतो? अधिक होत असतो. हे खूप वेळा सांगितले आणि या बेसिक गोष्टी बॅच मध्ये सगळ्या क्लिअर करून घेणार. बघा वजा वजा काय होतो? अधिक होत असतो. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, यांचा सरळ तुम्ही गुणाकार करा, नाही तर मग 3 ने याला काटाकाटी केली तरी चालेल. बघा यांनी याला करून घ्या वाटलं असं. 9 दुने 18, 8 त्रिक 24. काय होईल? 9 दुने 18, 8 त्रिक 24. आता कोणाच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्येत बघा 6 त्रिक 18 आणि 6 चोक 24 झालं याचं योग्य उत्तर. किंवा तुम्ही तर 3 कट केला, 3 एकी 3, 3 त्रिक 9 केला तरी चालतो. समजतंय ना? पुन्हा बघा 3 दुने 6, 6 भागिले 8, दोघांची काटकेरी पुरं होऊन जाईल. पुढे बघा याला सोडायचं येतं. दशांश चिन्हामध्ये सोडायचं. महत्वाचं उदाहरण आहे. आयएमपी उदाहरण लक्षात घ्या. हे उदाहरण आयएमपी उदाहरण, याला व्यवस्थित सोडूया. बघा काय दिले? 287 पॉइंटच्या खाली पॉइंट घ्यायचा. पॉइंटच्या खाली पॉइंट, इकडे 2 आहे, मग इकडे काय 51 आहे.
ठीक आहे ना, यांची काय करायची बेरीज करायची. लक्षात घ्या, पुन्हा पॉईंटच्या खाली पॉईंट 2 अधिक 2 4 7 अधिक 1 8 8 आणि 5 8 आणि 5 13शी 3 बरोबर आहे. हातच्याला आला 1 2 आणि 1 3 आला म्हणजे ते 338.4 हे याचं योग्य उत्तर आहे. चला नीट समजून घ्या. पुढे बघा काय दिले हे तुम्हाला सोडवायचे. आता 5/7 आणि अधिक 3/8 तुम्हाला जर सोडायचे, तुम्ही मसावी पण वापरू शकतात, पण आता डायरेक्टली काम करून घ्या याच्यामध्ये का डायरेक्ट तिरकस गुणाकार करून घ्या. काय करा 5 गुणिले 8 करा 8 पंचे 40 मी डायरेक्टली घेतोय हा 8 पंचे 40 नंतर 7 त्रिक 21 आणि भागिले दोघांचा गुणाकार 8 7 63 बरोबर आहे. ठीक आहे सातच समजतं ना. हे तुम्हाला महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे ना. 8 7 56 म्हणायचं तिथं घेऊन गेला परत घ्यायला लागलं उदाहरण 3 वेळा कट करायच्या का ध्यानात दे मला. चला बघूया मित्रांनो पुढचं उदाहरण कसं सोडायचं बघा. तुम्हाला बघायला काय करायचे, तुम्हाला याची बेरीज करायची. मग काम करा, दिलेलं उदाहरण लिहून घ्या 3/8 बरोबर आहे. 5/7 3/8 आता याचा काय करा तिरकस गुणाकार करून घ्या. बघा 8 गुणिले 5 करा, काय करा 8 गुणिले 5 अधिक 7 गुणिले 3 करा किंवा 3 गुणिले 7 घ्या, काही अडचण नाही आणि दोन्ही छेदांचा गुणाकार 7 गुणिले 8 घ्या. चला 8 पंचे 40 अधिक 7 त्रिक 21 आणि 7 8 56. चला पुढे बघा यांची बेरीज करून घेऊया. 0 अधिक 1 1 4 आणि 2 6 आणि भागिले किती येणार आहे 56. हे झालं याचं उत्तर. नीट समजून घ्या फक्त. ठीक आहे. पुढे बघा यांची वजाबाकी करायची. आता काम करा वजाबाकीला पण तेच करायचे, छेद तुम्हाला सेम करायचे. बघा मग आता इकडे डायरेक्टली 15 गुणिले 8 वजा आहे म्हणून वजा 12 गुणिले 7 आणि खालचे जे दोन छेद आहेत त्यांचा गुणाकार 7 गुणिले 8 पुन्हा येणार 56. ठीक आहे. बघा पुन्हा काय करा या दोघांचा आता गुणाकार करून घ्या. चला 15 5 75 15 सक 90 15 7 5 दोसे 15 असते 20 असे म्हणजे 120. ठीक आहे. पुन्हा चला 12 7 84 12 7 84 आणि 8 7 56. चला 120 मधून 84 किती जातात लगेच इकडे साईडला करून घ्यायचं, तुमचं उत्तर तयार आहे. ठीक आहे. बघा चला 84 वजा करा 10तून 0 म्हणून 10 होतील, 10तून 4 गेले 6 हातच्या लाला इकडं 1 बरोबर आहे. 8 आणि 1 9 9तून 12तून 9 गेले किती येणार 3 म्हणजे किती उत्तर येणार आपलं 36. किती येणार 36/56 हे झालं मित्रांनो याचं योग्य उत्तर. समजतंय का. नीट समजून घ्या फक्त काय प्रोसेस आहे. बाकी तुम्ही कॅल्क्युलेशन चांगला अजून 2-3 मनाने उदाहरणं घ्या आणि ते सोडायचा प्रयत्न करा. पुढे बघा पदावली सोडायची तुम्हाला. आता याला म्हणतात बॉड मास. काय म्हणतात याला तर बॉड मास म्हणतात. बघा मित्रांनो लक्षात घ्या बॉड मासचा नियम बरोबर आहे कंचे भागावे. मग आता लक्षात घ्या सगळ्यात पहिले याच्या बी म्हणजे काय ब्रॅकेट ओ बी ऑ म्हणजे काय ऑफ, डी म्हणजे काय डिव्हिजन, एम म्हणजे काय मल्टिप्लाय ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बरोबर आहे. मग आता सगळ्यात पहिले याच्या काय करायचं तुम्हाला कंस शोधायचा. काय शोधायचा ब्रॅकेट. बघा ब्रॅकेट मध्ये जे दिले ते हा इथं कंस दिलाय ना तो घ्या. मग त्याला व्यवस्थित सोडून घ्या. बघा 9 वजा 9 दिलेलं जसे तसं लिहून घ्या. पहिला कंस सोडा. याला काय 9 एकी 9 9 याला भाग दिला 9 एकी 9 मग इथं किती येणार 1 येणार आणि पुन्हा बघा पुढे राहिला तुमचा अधिक 9 किती राहणार अधिक 9 बघा अधिक 9 राहणार. मग आता काम करा मित्रांनो याच्यामध्ये झाला. आता बी झाला सोडून कंस बी म्हणजे काय ब्रॅकेट ऑ म्हणजे ऑफ त्याच्यात सोडून झाला. डी आता काय डिव्हिजन परत आहे काय डिव्हिजन नाही. आता आला यम यम म्हणजे काय मल्टिप्लाय. मग मल्टिप्लाय कुठे बघा इथं मल्टिप्लाय बघा कुठे दिलेलं आहे मल्टिप्लाय. मग याला सोडून घ्या 9 वजा 9 एकी 9 आणि अधिक 9. मग आता पुढे काय करणार बघा मित्रांनो याच्यामध्ये आता तुम्ही ऍडिशन करणार. ऍडिशन कुठे बघा हा इकडे अधिक हा इकडे अधिक आहे किंवा आता डायरेक्टली काटाकाटी केली तरी चालते बरोबर आहे. पण आता बॉड मास सोडतो बॉड मासच घेऊया. बघा 9 किती होणार 18 आणि हा वजा 9 आणि पुन्हा 18तून 9 गेले किती येणार 9 होणार. किंवा तुम्ही 9 आणि 9 काटले तरी उरतो तुमचा 9. हे झालं तुमचं फायनल आन्सर. एकदम सिंपल आहे. चला पुढे बघूया गुणाकार करा. आता गुणाकार करताना या 3x ने काम करा. या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करून घ्या. 3x गुणिले बघा काय करा 3x गुणिले x चा वर्ग इथं अधिक आहे म्हणून अधिक घ्या 3x गुणिले x येणार आणि इकडे वजा आहे म्हणून वजा घ्या 3x गुणिले काय होणार तर 5 होणार. चला बघूया आता काय येणार x गुणिले x बरोबर आहे. हा x आहे आणि हा x चा वर्ग आहे म्हणजे x चा 3रा घात x चा घन होईल हा 3 तसाच अधिक
3 एकी 3 बरोबर आहे. आणि हा 3 तसाच, मग एक्सचा होईल एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग. पुन्हा बघा 3 5 15 आणि हा राहणार आहे फक्त एक्स. हे झालं याचं फायनल आन्सर. समजते, समजून घ्या. कारण लक्षात घ्या मी थोडं फास्ट का घेतोय, कारण खूप सारी क्वेश्चन पेपर पडली, एवढी सोडवते. आता बघा व्हिडिओ लॉंग होतोय, टेन्शन घेऊ नका. जो विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार, मी 100% सांगतो तो चांगल्या मार्काने पास आहे, म्हणजे हायच आहे, काहीच त्याला हे नाही होणार. ठीक आहे, पुढे बघा. बघा अशा प्रकारे उदाहरण दिले तर तुम्हाला काय करायचं, एक्स ची किंमत काढायची. आता काम करा, या तीनाने काय करा, या पूर्ण कंसाला अगोदर गुणून घ्या. बघा काय करा, 3 गुणिले एक्स काय होणार बघा, 3x वजा दिले वजा 3. पुढे बघा काय करा, याच्यातला डायरेक्टली तुम्ही उदाहरण सोडून घेण्याचा प्रयत्न करा. काय करा, डायरेक्टली याच्यातला प्रयत्न करा. म्हणजे काय होणार, 3 गुणिले 7 बरोबर, 7 त्रिक 21 बरोबर 15. आता बघा मित्रांनो, 3x बरोबर हा 15, हा वजा इकडे गेले काय होईल, अधिक होईल. मग यांची काय करा, बेरीज करून घ्या. मग 3x बरोबर बघा 15 आणि 21, 5 आणि 1 6 आणि 2 आणि 1 3. बघा किती आला, 3. मग x ची किंमत काढायची आपल्याला. हा 36 इकडे तसाच, हा इकडे दोघांमध्ये गुणाकार, मग इकडे आले काय होईल, भागाकार होईल. मग x ची किंमत किती येईल, 12 36. किती उत्तर असणार आहे, 12 36 उत्तर असणार आहे. पुढे बघा, विस्तार सूत्राचा वापर करून गुणाकार करा. मी थोडं फास्ट घेतोय लक्षात घ्या, पण ए टू झेड प्रकारात, ए टू झेड पॅटर्न पैकी उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे. बघा काय, आता बघा विस्तारात तुम्हाला उपयोग करायचे, विस्तार रूप हा डायरेक्टली नाही. बघा काय, 28 गुणिले 32. मग आता याला कसं सोडणार आपण, ए वजा बी आणि ए अधिक बी मध्ये तुम्हाला सोडायचे. म्हणजे असं होईल बघा, ए वजा बी. मग काम करा, याला 30 वजा 2 घ्या आणि पुढच्याला काय करा, 32 ला म्हणजे 30 अधिक 2 घ्या. अशा प्रकारे याला कन्वर्ट करा. म्हणजे बघा 30तून 2 गेला 28, 30 अधिक 2 32 आला का. हा झाला तुमचा ए आणि हा झाला तुमचा बी. मग आता याला सोडा, ए चा वर्ग म्हणजे काय, 30चा वर्ग. बघा काय येणार इथं, 30चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे काय येणार, 2चा वर्ग. लक्षात घ्या काय येणार, 2चा वर्ग. मग 30चा वर्ग, वर्ग काढायचे एकदम सिंपल ट्रिक्स आहे. तुम्ही याला वेळ भेटला तर बघून घ्या, पण फाउंडेशन बॅच मध्ये पूर्ण ती परत तुम्हाला शिकवतो. एकदम जबरदस्त ट्रिक्स आहे. बघा किती शून्य, 1 शून्य, एकाचे काय करा 2 करा. 3चा वर्ग 9 वजा 2चा वर्ग किती 4 येणार. मग 900 मधून जर 4 गेले तर किती येणार, 896. हे झालं याचं फायनल आन्सर. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट काढून घ्या फटाफट आणि समजून घ्या काय ते. ठीक आहे, पुढे बघा, अवयव पाडायचे. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला अवयव पाडायचे. ठीक आहे, इथंच आहे. ठीक आहे, अवयव पाडताना आता काम करा, ह्या 9चे तुम्हाला असे अवयव पाडायचे. लक्षात घ्या, असे अवयव तुम्हाला पाडायचे का त्या दोन्ही संख्याचा गुणाकार अधिक आला पाहिजे, पण त्यांची जर बेरीज केली तर वजा 6 आली पाहिजे. मग आता कोणती येईल, 3 त्रिक 9 बरोबर आहे, 3 त्रिक 9. पण यांची बेरीज केल्यावरती वजा आली पाहिजे, म्हणून याला काम करा, वजा घ्या. म्हणजे तुमचं उदाहरण असं येणार आहे, x वर्ग वजा 3x वजा 3x अधिक 9. मग याच्यातून हे दोन कंस तुम्हाला सेपरेट घ्यायचे. बरोबर आहे, काय करायचं तुम्हाला, सेपरेट घ्यायचे. मग याच्यातून काय पहिला बाहेर येतो, x येतो, कंसात राहील x वजा, इथं राहील तुमचा बघा 3 राहील. बरोबर आहे, आणि पुन्हा याच्यातून काम करा, का या दोघांमधला फक्त काम करा, 3 एक बाहेर घ्या. लक्षात घ्या काय बाहेर घ्या, 3 बाहेर घ्या. 3 बाहेर गेल्यानंतर बघा इथं मित्रांनो काय राहील, इथं कंसामध्ये x राहील. लक्षात घ्या काय राहील, इथं x राहील आणि पुढे आला तुमचा अधिक 3. लक्षात घ्या काय राहील तुमचा अधिक, सॉरी इथं काय येईल तुमचा अधिक येईल आणि इथं तुमचा वजा येईल. ठीक आहे, मग तुमच्या किमती भेटणार आहे x बरोबर 3 आणि दुसरे 3. ठीक आहे, थोडं फास्ट होते, काय अडचण नाही, थोडक्यात समजून घ्या. पुढे बघा, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणारी बाजू 40 सेमी व कर्ण 41 आहे, तर त्या त्रिकोणाची काटकोन करणारी दुसरी बाजू काढा. अशा प्रकारे काटकोन त्रिकोण असतो. बरोबर आहे, तुम्हाला सांगितले एक बाजू, समजा ही बाजू, याला नाव देऊया आपण ए बी सी. ही बाजू तुम्हाला जर समजा 40 सेंटीमीटर दिले, हा कर्ण तुम्हाला 41 दिले, तर ही बाजू काढायची. मग तुम्ही याच्यामध्ये काय वापरणार, पायथागोरसचा प्रमेय. काय वापरणार तुम्ही मित्रांनो, लक्षात घ्या, पायथागोरसचा प्रमेय. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं. ठीक आहे ना, हा पायथागोरसचा प्रमेय तुम्ही इथे वापरणार. मग पायथागोरसचा प्रमेय काय, तर कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. बरोबर आहे, मग इथे लिहायचं. ठीक आहे, लिहा काय दिले बघा, कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग, ठीक आहे, अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. बघा दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग आता कर्ण किती दिले, 41 दिलेले आहे. बरोबर आहे, 41चा वर्ग अधिक पहिली बाजू दिली तुम्हाला 40, 40चा
वर्ग आणि दुसरी बाजू तुम्हाला काढायची. ठीक आहे, त्याला एक्स माना वाय मानलं तरी चालेल किंवा डायरेक्टली बाजू घेतलं तरी चालेल. लक्षात घ्या, दोघांचा वर्ग करा, याला एका साईडला घ्या, तुमचं उत्तर डायरेक्ट वर्गमुळात घेऊन येणार आहे. पुढचं तुम्ही सोडा आता. ठीक आहे, नाही सगळ्यांच्या पाठ आहे, पुढचं पटापट सोडवा आता, कारण खूप जरा व्हिडिओ जास्त लॉंग होते. बघा सोबतच्या आकृतीत ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. बघा अर्ध वर्तुळ खंडाचे नाव बघा, काय अर्ध वर्तुळ खंडाचे नाव, याच्यामध्ये काय बघा, अर्धा हा पी क्यू आर किंवा पी एस आर हे दोन नाव येते. लघु वर्तुळ खंडाचे नाव कोणतेही दोन तुकडे घ्या, क्यू आर घ्या नंतर क्यू एस घ्या किंवा एस आर घ्या तरी चालतं, लघु वर्तुळ खंड. ठीक आहे, पुढे बघा सीआयडी कोणताही एक लघुकोन त्रिकोण काढ, त्या त्रिकोणाची मध्यरेखा काढायची. तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आणि त्याची मध्यरेखा काढायची. लक्षात घ्या, याच्यावरती पण प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात. हा चला अजून बघूया काय आपल्याला. इष्टकाची ती आकाराच्या डब्याची लांबी रुंदी व उंची अनुक्रमाने दिले बघा, 3 मीटर 2 मीटर व 1 मीटर आहे, तर त्याचे पृष्ठफळ काढा. मग आता लक्षात घ्या, इष्टकाचे जे पृष्ठफळ सूत्र काय, तर 2 गुणिले कंसात एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एल गुणिले एच, बरोबर आहे, हे त्याचं सूत्र आहे. मग आता याच्यामध्ये किमती टाका. आता बघा 2 गुणिले एल म्हणजे काय, याची लेंथ म्हणजे काय, लांबी. मग लांबी किती दिली, 3 दिली. 3 गुणिले बी म्हणजे किती, ब्रीथ म्हणजे किती, रुंदी किती दिले, 2 दिले, बरोबर आहे. अधिक बघा बी गुणिले एच, बी किती आहे, 2, 2 गुणिले एच किती दिले, 1 दिलाय, अधिक एल गुणिले एच, एल किती, लांबी किती, 3, आणि याची एच, एच म्हणजे किती दिले आपल्याला, तर लक्षात घ्या एच याची आपल्याला एल बी आणि एच म्हणजे किती आपल्याला 1 दिलेली आहे. हे फक्त नीट लक्षात घ्या. चला यांचा गुणाकार करूया, कंस सोडूया. 3 दुने 6 अधिक बे एकी बे आणि 3 एकी 3, या सगळ्यांची बेरीज करा. 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, बरोबर आहे, 8 आणि 3 11. मग 11 गुणिले किती, 2, तर याचं असणार आहे 22. बघा किती असणार आहे, 22 मीटर. ठीक आहे, लक्षात घ्या, हे तुमचं योग्य आन्सर आहे. समजते. पुढे बघा, 4650 रुपयांना खरेदी केलेली वस्तू शेकडा 10 नफ्याने विकण्यासाठी विक्री किंमत काढा. विक्री किंमत तुम्हाला काढायची. आता बघा महत्वाची गोष्ट, आता याच्यावरती आपले प्रश्न झाले नव्हते, प्रश्नपत्रिका डायरेक्ट शेवटला आली ती. आता नीट समजून घ्या व्हिडिओ, आता नीट बघा काय करायचे, विक्री किंमत काढायचं मला. मग किती किंमत दिली बघा, 6550, 10 नफ्याने, शेकडा सांगितलंय, शेकडा म्हणजे किती टक्केवारी, डायरेक्टली 100 घ्यायचं, काटाकाटी करा, 1 0 गेला 1 0 गेला, किती उरला तुम्हाला, 465 रुपये. किती उरला, 465 रुपये, म्हणजे ही झाली त्याची विक्री किंमत, ही झाली याची विक्री किंमत. पुढे बघा, दसा 6 दराने 100 रुपयाची एका वर्षाचे व्याज किती. मग दसा नाही, आता तुम्हाला काय करायचं, सरळ व्याज, बरोबर आहे, सरळ व्याज किंवा त्याला आपण सिंपल इंटरेस्ट म्हणतो. मग कसा काढायचा तुम्हाला, तर पी इंटू टी इंटू आर डिवाइड बाय 100, म्हणजे काय, पी गुणले टी गुणले आर भागिले 100. मग आता पी म्हणजे काय, मुद्दत जी दिली असेल, मग किती आहे, 100 रुपये, आणि टी म्हणजे किती टाइम, किती वर्ष, 1 वर्ष, आणि आर म्हणजे काय, किती टक्के व्याज लावला, रेट किती, तो 6, आणि 100 डिवाइड बाय किती, 100. हे 100 काय करा, डायरेक्टली कट करा. मग काय ना, 6 एकी 6 म्हणजे किती रुपये लावला, 6 रुपये लावला. किती रुपये व्याज लावला, 6 रुपये एकूण व्याज लावला. ओके, व्याज, हा व्याज, बरोबर. चला एकदम सिंपल आहे, व्हिडिओ लॉंग झाला पण प्रत्येक प्रकारातील बघा मित्रांनो आपण काम केलं का उदाहरणं सोडून घेण्याचा प्रयत्न केलाय. चला आता मित्रांनो काय सांगतो, तुम्ही का महत्वाची गोष्ट का तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल, खरंच मनापासून सांगतो मित्रांनो, आपली बॅच नक्की घ्या, तुम्हाला खूप सारा फायदा होईल. बघा, कारण जे विद्यार्थी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघतायत ना, त्यांना गरज आहे, त्यांना खरंच आपुलकी आहे का आपण चांगल्या मार्काने पास झालं पाहिजे, चांगलं पुढे गेलं पाहिजे. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही बॅचला मिस करू नका, खूप सारा तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचं बेसिक कसं कव्हर करायचं ते माझ्याकडे लागलं, आणि पुढच्या वर्षी तुम्ही स्वतः म्हणणार का आम्ही गणितामध्ये मास्टर झालो. चला बघूया आता पुढचा प्रश्न काय दिलाय बघा, तुम्हाला आलेख दिलाय, या आलेखावरून काय करायचं मित्रांनो, तुम्हाला फक्त या प्रश्नाचे 2च प्रश्न, दोघांची उत्तर द्यायचे. बघा इथं दिलंय बघा, 1 सेमी बरोबर 50 झाडे दिलेले बघा, 15 16 16 17ची. बघा आता बघा काय दिले, कोणत्या शाळेत, इथं शाळा क्रमांक 1 2 3 दिल्या, शाळेचं नाव नाही क्रमांक दिले, कोणत्या शाळेने दोन्ही वर्षी लावलेल्या झाडांची संख्या समान आहे. समान म्हणजे किती, सारखे आहे. बघा इथं सारखे दिसते, जर आलेख बघितला दिसतंय ना आपल्याला. शाळा क्रमांक 1 आणि शाळा क्रमांक 2 इथं फक्त टाकायचं, काय टाकायचं, शाळा क्रमांक 1 व शाळा क्रमांक 2 यांची काय, तर मित्रांनो काय का झाडांची, लावलेल्या झाडांची संख्या समान आहे. पुढे बघा 2016-17 साली तिन्ही शाळांना एकूण किती झाडे लावली. बघा
तिन्ही शाळा मिळून एकूण किती झाडे लावली हे तुम्हाला लिहायचे. 2016-17 साली तिन्ही शाळांनी एकूण किती झाडे लावली. आता बघा 2016-17 साली बघा इथं तुम्हाला दिले बघा याच्यामध्ये दिसतंय का, हे दिले 16 आणि 17 साली, बरोबर आहे, हे झाडे दिले. मग आता काम करा, या सगळ्यांची तुम्हाला काय करायचे, बेरीज करून घ्यायचे. बघा काय करा, तुम्हाला या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची. आता हे 15-16 दिले आणि हे 16-17 दिले, मग कोणते दिले बघा, हे दिलेले, ठीक आहे ना, हे पूर्ण. मग याची बेरीज करायची. मग आता हे पहिले किती आहेत इथं बघा, 200, किती आहे 200, इकडचे किती आहेत बघा 100, किती आहे 100, आणि इकडे किती आहे बघा 150, म्हणजे किती 150, बरोबर. यांची बेरीज करा, 0 0 0 5 0 0 5 2 3 आणि 4, म्हणजे किती झाडे लावले त्यांनी, एकूण 450 झाडे लावली. बघा किती झाडे लावली, 450 लावली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो बघा, इयत्ता 8वीचा आपण पायाभूत चाचणीचा शनिवारी जो पेपर होणार आहे त्याचा आपण नमुना सादर केला. अशा प्रकारेच क्वेश्चन पेपर येणार आहे. चांगल्या प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आहे. आणि लक्षात घ्या, जे जे आयएमपी प्रश्न सांगितले पूर्ण व्हिडिओ परत एकदा डबल टिबल 4-5 वेळा बघा. जे सांगितले, जे उदाहरणं सोडा दिले तेही उदाहरणं सोडवा, आणि जे उदाहरणं सोडून दिले त्याच्यावर चांगला फोकस करा. तुम्हाला 100% फायदा होईल. आणि लक्षात घ्या, बॅचला सपोर्ट करायचे. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या नेक्स्ट विजन या युट्यूब चॅनलला पण सगळ्यांनी एकदा पाठिंबा द्या. त्या चॅनलचे पण सबस्क्रायबर नक्की वाढवा. ठीक आहे, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरच मी इंग्रजीचा पण पेपर टाकते, त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. सर्वांना तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.